तर आपण इफेक्ट बघितले बरोबर आहे मागच्या वेळेस, जे की मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इफेक्टमध्ये आपण काय काय बघितलं बाबा? सिम्पल एक बघितलं आपण. काही इफेक्ट कसे आहेत? परमनंट आहेत. तर काही एक टेम्पररी इफेक्ट. परमनंटमध्ये इंडक्टिव्ह, रेझोनन्स, हायपर कॉन्ज्युगेशन. आपण असं म्हणण्यापेक्षा सरळ लक्षात कसं ठेवायचं? सर्वात वीक आहे इंडक्टिव्ह, त्याच्यानंतर ताकदवान आहे हायपर कॉन्ज्युगेशन, सर्वात ताकदवान कोण आहे? रेझोनन्स. राईट, रेझोनन्स सर्वात पुढचा आहे. ठीक आहे. ह्या रेझोनन्सलाच मेझोमरिक इफेक्ट म्हणतात. काय नाही त्यानंतर आता बघा, टेम्पररी इफेक्टमध्ये एकच आहे, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट ज्याच्यामध्ये की इलेक्ट्रॉनची मुवमेंट होते, परंतु इन प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल रिएजंट. बघ आता इलेक्ट्रॉनची मुवमेंट इथं कशी होते? फक्त सिग्मा बॉन्डमध्ये, ते पण बॉन्ड सोडून जात नाही, जागच्या जागेवर थोडंसं डिस्प्लेस होते, आणि हे डिस्प्लेसमेंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवर डिपेंड करते, बाकी काय. हायपर कॉन्ज्युगेशनमध्ये सिग्मामधून पायमध्ये मुवमेंट होते. सिग्मा बॉन्डमधून पायमध्ये. तर रेझोनन्समध्ये कुठून कुठे होते? पायमधून पायमध्ये असं म्हणायचं. मग हा कसा एकदम इझी इफेक्ट आहे, इझी मुवमेंट होते इलेक्ट्रॉनचे, कारण की ते इक्विपोटेन्शियल सरफेस आहे, म्हणूनच ह्यानं स्टॅबिलिटी खूप वाढते. आणि इलेक्ट्रोमेरिकमध्ये काय होतंय? सहसा तर पायमधून ॲटमवरती इलेक्ट्रॉन जातो, म्हणजे रेझोनन्स सारखंच होते, जवळच्याच ॲटमवरती, म्हणजे सी डबल बॉन्ड ओ इथून इथं जातो असा इलेक्ट्रॉन. अर्धवट रेझोनन्स असल्यासारखं आहे. प्युअर रेझोनन्स कसं असतं आपलं? इथून एक इथं जण येतंय आणि हे जाते, असं रेझोनन्समध्ये होते. पण इथं काय, म्हणजे हे रेझोनन्समध्ये काय होते? मॉलिक्युलच्या मॉलिक्युलमध्येच होते. पण इलेक्ट्रोमेरिकमध्ये काय होतंय? हे बघा, हे एक ॲरो आणि हा दुसरा ॲरो, असे दोन ॲरो असतात रेझोनन्समध्ये. तर इलेक्ट्रोमेरिकमध्ये काय होते? दोन ॲरो असतात, पण एक ॲरो बाहेरच्या एजंटकडून आलेला आहे, म्हणजे बाहेरच्या एजंटनं उपसवलं त्याला, आणि मग हे असं झालं. म्हणजे अर्धवट रेझोनन्स सारखं आहे आणि अर्ध एक्सटर्नलचं काम आहे. फरक कळले का यांच्यातले? हो. मग आता इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट जो आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात. इथं जरा उलट आहे, थोडं उलट का आहे बघूया जरा. इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट असा, आता ह्यानं इथं अटॅक केला की हे इलेक्ट्रॉन अटॅक करणाऱ्या ग्रुपच्या जवळ आले का दूर गेले? बोल. मुवमेंट ऑफ द इलेक्ट्रॉन अवे फ्रॉम द ग्रुप झालं का टुवर्ड्स द ग्रुप झालं? अवे फ्रॉम द ग्रुप. मग अवे झाल्यावर आपण सहसा रेझोनन्समध्ये काय म्हणतो? डोनेटिंग, म्हणजे प्लस म्हणतो, पण इथं काय मायनस ई म्हणतात ह्याला. हे सरळ अटॅक करणारा जर मायनस असेल तर मायनस ई म्हणायचं. तसं आहे ते मी पाठवलं का मी ते नोट्स? बरं, ते सांगतो मग लगेच. आणि जर समजा तुमचा अटॅक करणारा असा असेल H प्लस, तर H प्लस काय करतो? त्याच्यावरून अटॅक करतो. हे असं होणार ना, कारण हे डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा निगेटिव्ह आहे ना. H प्लस म्हणजे इलेक्ट्रोफिलिक आहे का न्यूक्लिओफिलिक आहे? इलेक्ट्रोफिलिक. इलेक्ट्रोफिलिक आहे. मग इलेक्ट्रोफाईल हा कुणावर अटॅक करतो? न्यूक्लिओफिलिक सेंटरवरती. मग आता काय होतंय? काय होते माहिती आहे का? बघा, ही इथले इलेक्ट्रॉन याला भेटतात. बघा हे कसं झालं. बरोबर, जरा कळलं का कसं आलं ते? इथं पुढे काय झालं असतं? कार्बन CN असं झालं असतं. हो. आणि इथं काय होणार? बघा नीट, आता ऍक्च्युली कसं झालं माहिती आहे का? इथले इलेक्ट्रॉन अगोदर इथं गेले आणि मग इथून इथं गेले असं म्हणायचं. कळलं का? मग ते तुला कसं दिसेल? H आणि O मध्ये बॉन्ड झालाय. O ला काही गेन झालं नाही, लॉस झाला नाही, पण ओव्हरऑल कार्बनला लॉस झाला. तो असं होईल का? आधीच बघ ना, ओव्हरऑल ह्याच्यावरती एक प्लस आहे पूर्ण सिस्टीमवरती, तर इथं पण एक प्लस आला. बरोबर, जरा कळलं का बेटा? हो. फक्त आता इथं फरक काय? आता ह्यानं स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढले, त्याला मायनस आय म्हणायला पाहिजे, पण तसं मायनस नाही, इथं काय म्हणतात? प्लस ई म्हणतात ह्याला, आणि ह्याला मायनस ई म्हणतात. फक्त इलेक्ट्रोमेरिक मध्ये उलट आहे. कळलं? हो. मी ते
इथं पण दिले वाटतं. हा तेवढंच आहे. SB 51.78. हे बघा इथे हे मायनस आहे का नाही, मायनस ई ग्रुप म्हणजे स्वतःकडं ते स्वतःपासून देणारा मायनस झाला, उलट झालं इथे का नाही. आणि तसंच इथं स्वतःकडे घेणारा प्लस ई ग्रुप म्हटलं. बरं ठीक आहे, मग तिथं उदाहरण वेगळं दिलं असेल. हा त्या नोट्समध्ये काय वेगवेगळी उदाहरणं असू शकतात, काय फरक पडत नाही. दुसऱ्या वर्षीची वही आहे ती मी स्वतः लिहिलेली आहे. पण असो, तुम्हाला एवढं कळलं की प्लस आर मायनस आर, प्लस आय मायनस आय. ह्याच्यात प्लस म्हटलं की डोनर आणि मायनस म्हटलं की ऍक्सेप्टर आहे. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिकमध्ये फक्त कसं आहे, प्लस म्हटलं की ऍक्सेप्टर आहे, म्हणजे स्वतःकडे ओढ इलेक्ट्रॉन घेणार आहे, आणि मायनस म्हटलं की डोनर आहे. बघ बरं बेटा, कळलं का जरा? हो. ह्या ग्रुपला म्हणतात मायनस इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट, ह्या ग्रुपला म्हणतात प्लस इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट दाखवणारा ग्रुप. ठीक आहे, कळलं? हो. आता आपल्याला तसे तर इफेक्ट झालेत आपले, पण आणखीन एक महत्वाचा इफेक्ट आहे, तो म्हणजे ॲरोमॅटिसिटी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲरोमॅटिसिटी. ॲरोमॅटिसिटी तसं काही वेगळं नाही. तर काय आहे मग ॲरोमॅटिसिटी? बघूया, एकच मिनिट, एक्झाम्पल्स काढूया फक्त. ॲरोमॅटिसिटी म्हणजेच रेझोनन्सच आहे, पण थोडंसं एक्सटेंडेड रेझोनन्स. बघा बरं, माझं वाक्य कळलं का? ॲरोमॅटिसिटी म्हणजे काय आहे? रेझोनन्स, परंतु ते कसलं आहे? एक्सटेंडेड रेझोनन्स. मग एक्सटेंडेड रेझोनन्स म्हणजे काय? तर ॲरोमॅटिक असण्यासाठी सर्वात पहिली कंडिशन आहेत काही. एकच मिनिट थांबा फक्त. तर ॲरोमॅटिसिटी म्हणजे काहीच नाही. जसं की आपण बघितलं, रेझोनन्समुळे स्टॅबिलिटी वाढते, कारण इलेक्ट्रॉनची मुवमेंट होते. तर ज्यावेळेस ही रेझोनन्स सायक्लिक प्रकारचं होतं, पूर्ण सायकलच कंप्लीट करते, जसं की बेन्झिनमध्ये करते. म्हणजे रेझोनन्स असं झालं की इलेक्ट्रॉन उभं फिरत राहिले, तसे गोल फिरू शकते. सो त्यांच्या मुवमेंटला हिंड्रन्सच नाही. त्याच्या उलट जर तुम्ही हे बघितलं इथं, तर इथं कसं आहे, हे इलेक्ट्रॉन इथून इथं जाणार, हे इथून इथं जाणार, आणि हे असं होणार का? बघ बरं बेटा, कळलं का हो. अपेक्षा? हां. आणि हो. आता उलटं काय करावं लागणार? इलेक्ट्रॉनला मग इकडे यावं लागणार, मग इकडं असं आहे का नाही? सॉरी, माझं झालं त्या मुलासारखं. हे बघा असं, ठीक आहे. हो. म्हणजे इलेक्ट्रॉन काय करले, तर इकडून इकडं चालले, पुन्हा असे यायले. कळलं का? म्हणजे त्यांना बॅक अँड हो. फोर्थ यावं लागलं. म्हणजे मोशन तेवढी सोपी आहे का ती? नाही. बट दिस सायक्लिक मोशन इज व्हेरी इझी. When resonance is cyclic, then it becomes aromatic. बस एवढंच कळलं का बाबा? म्हणजे रेझोनन्सच एक थोडंसं सोपं रूप म्हणजे ॲरोमॅटिसिटी. म्हणजे एखादा कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे का नाही हे ठरवलं की आपण त्याच्यावरून तो खूप स्टेबल आहे का नाही एवढं ठरवतो. कारण त्यात रेझोनन्स एकदम भारी होतं, सायक्लिक रेझोनन्स. मग ॲरोमॅटिसिटीसाठी हक्कल नावाच्या सायंटिस्टनं काही रूल दिले, त्याला हक्कल्स रूल म्हणतात. आणि त्याच्यावरून आपण कंपाऊंडकडे बघून सांगू शकतो तो ॲरोमॅटिक आहे का नाही. त्यासाठी सर्वात पहिले तो कंपाऊंड काय असला पाहिजे? एकतर प्लेनार असला पाहिजे. प्लेनार म्हणजे सर्वच कार्बन, म्हणजे sp3 नसला पाहिजे. sp3 कार्बन असलं की ते कसं होतं? टेट्राहेड म्हणजे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर होत असतं. sp आणि sp2 जमतं. पहिलं वाक्य कळलं बेटा? हॅलो. हां.
तुझ्या लक्षात आलं का मी पहिलं वाक्य काय म्हटलं की मॉलिक्यूल प्लेनार असणं म्हणजे काय बघ. आता हे एक प्लेन आहे. आता ह्याच्यावरचे प्रत्येक कार्बन sp2 असले की त्यांचे कसे असतात ऑर्बिटल हे असे असतात, असे 3-3 असतात आहे का नाही. हो. एकाच प्लेन मध्ये असणार. हे बरोबर कळायला का जरा. हे सर्व एकाच प्लेन मध्ये झाले बघ. हे सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड होतात हो. असे वर. पाय बॉन्ड तर वर होणार ना ते असे पी ऑर्बिटलचे इथं रिंगच्या वर होणार पाय बॉन्ड, बरोबर का. हो. तर ते खाली जे आहे ती ही रिंग मात्र एकाच प्लेन मध्ये पाहिजे. पण जर एखादा कार्बन sp3 असेल तर काय प्रॉब्लेम होत आहे, त्यानं त्या प्लेन मध्ये राहत नाही. बघ हा एक कार्बन आहे, हा एक आहे, हा एक आहे. sp3 चा प्रॉब्लेम काय बघूया आपण. सर्वात पहिले तर ही प्लेन. आता ह्याच्यावरती असे जर कार्बन काढले तर ही रिंग कशी काढली मी, त्या बाजूवरती पडलेली आहे, त्या प्लेनवरती प्लेनार आहे, ठीक आहे. हो. आणि हे कारण आता हे प्रत्येक कार्बनकडे 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल असतात. sp2 म्हणजे 3-3, म्हणजे आता ही एक झाला, हे दुसरा झाला, आणि एक तर इकडे हायड्रोजन सोबत चिटकला, हे हायड्रोजन सोबत. हे सर्वच जण एकाच प्लेन मध्ये आहेत, कोणीच बाहेर नाही, प्लेनच्या बाजूवर नाही, बाजूसोबत अँगल प्रत्येकाने 0 केला. एवढं कळलं का बेटा. हो. आणि इथं अल्टरनेट डबल बॉन्ड असतो बेन्झिनच्या केसमध्ये असा. हो. हे अल्टरनेट डबल बॉन्ड कसा बनलाय. आता हे जे कार्बन आहे त्याचे 3 sp2 झाले, पण एकूण तर 4 ऑर्बिटल असतात ना. मग एक पी ऑर्बिटल हायब्रिड नाही आहे का नाही. ते कसं असते, प्लेनच्या वर आणि प्लेनच्या खाली असणार ते. तसंच दुसरं इथलं ऑर्बिटल कसं असणार, इथलं काढतो, इथलं वर आणि खाली, बरोबर का. हो. तसंच इथलं हे वर प्लेनच्या खाली, हे दिसेल आहे का ना छोटस, हे वर, हे पी ऑर्बिटल आहेत, कळायले का. हो. आता ह्यांच्यामध्ये असा बॉन्ड होतो बघा, हे साईड वाईज ओव्हरलॅप होणार, हे डबल बॉन्ड झाला. तसंच इथे एक साईड वाईज ओव्हरलॅप होणार, इथे एक साईड वाईज ओव्हरलॅप, म्हणजे बॉन्ड प्लेनच्या वर झाले. तसंच खालून पण ओव्हरलॅप होत आहे, कॉम्प्लिकेटेड होत नाही. तिथं नाही, तिथं नाही ना, इथं आहे ना. कॉम्प्लिकेटेड होते म्हणून मी दाखवलं नाही. मग हे कळलं की सर्व कसे एका प्लेन मध्ये आहेत हे कार्बन, म्हणून ह्या इलेक्ट्रॉनला असं फिरायला हो. सोपं जातं. ह्या प्लेन त्यांचा पण एकच प्लेन बनतो. पण जर प्लेन मध्ये नसतील तर काय होतं. जर प्लेन मध्ये नसतील तर सिम्पली असं होतंय, हा एक कार्बन आहे, म्हणजे हे sp2 आहे, हा पण sp2 आहे, तोपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. जोपर्यंत हा जर sp3 असेल तर तो ह्या प्लेन मध्ये राहू शकत नाही का. समजा हे पण sp2 आहे, समजा हे पण sp2 आहे, पण आपण काय करूया, एकच कार्बन की ह्याला sp3 म्हणून, ह्याला या शेवटच्याला ह्याला, मग हा प्लेन मध्ये नाही राहू शकत का. कारण का तर ह्या प्लेन मध्ये राहायचं म्हणजे हे प्रत्येक अँगल 120 चा आहे सायक्लोहेक्झेन मध्ये, बरोबर का, सॉरी हेक्झॅगॉन मध्ये. आणि sp2 ला 120 चे अँगल करायचे असतात, नो प्रॉब्लेम. हो. पण sp3 वाला 120 चा अँगल करतो का, नाही. नाही. मग तो 109 चा अँगल करण्यासाठी तो काय करतो, हे प्लेन मध्ये राहू शकत नाही, ते कुठेतरी असं वर जातो, थोडासा असं वाकडा होतो, तिरपा, जेणेकरून त्याला इथला अँगल ऍडजस्ट करता येईल ना. 109 अँगल होण्यासाठी तो वर उठतो थोडासा. हो. कळाले का.
वर उठल्यावर त्याला तसं हो ऍडजस्टमेंट करता येतं, पण इथं त्याला ऍडजस्टमेंट तशी करता येत नाही. म्हणून त्याचं काय होतंय, म्हणजे sp3 असलं की ते प्लेनार राहत नाही. प्लेनार राहायला गेले की मग हे आता जे पी ऑर्बिटल इथं मस्त मजा करत होते, आता ह्याचा पी ऑर्बिटल असा तिरपा होऊन बसतो, बरोबर. आणि हो मग ते रेझोनन्स दाखवता येत नाही. म्हणून मॉलिक्यूल प्लेनार असणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वजण sp2 किंवा sp तरी असणं गरजेचं आहे. sp3 म्हटलं की ते नॉन प्लेनार होतं. एवढं लक्षात आलं का? हो पण कधी कधी sp3 हायब्रिडायझेशन जरी वाटत असलं आपल्याला बघितलं, तरी रेझोनन्स मध्ये भाग घेण्यासाठी ते sp3 ला स्वतः sp2 मध्ये कन्वर्ट करते. ते कधी ते बघूया नंतर. पण ते कुठं करते आणि कुठं करत नाही हे जरा अवघड आहे ठरवणं. पण कुठं करतंय हे तरी कामाचं आहे. जसं मी सांगितलं, केमिस्ट्री कला आहे, तिथं सायन्स नाही लावत आहे. आणि कला म्हणजे कशी असते, अनुभवानं आपोआप ते पाठ होते. अरे ॲन्युलिन हे दिसलं, हा इथं होतच असते, ते माहीत होतं. आलं लक्षात हे? हो मग आता ॲरोमॅटिसिटी साठी एक तर प्लेनार मॉलिक्यूल असला पाहिजे. दुसरा, त्या मॉलिक्यूलमध्ये जे पाय इलेक्ट्रॉन, पाय म्हणजे पाय बॉन्डमधले किंवा रिकाम्या पी ऑर्बिटलमधले, अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल. पी ऑर्बिटलमधले इलेक्ट्रॉनला पाय इलेक्ट्रॉनच म्हणतात. पाय इलेक्ट्रॉनची संख्या असली पाहिजे 4n+2 या सिरीजला सॅटिस्फाय करणार, where n is equal to 0, 1, 2, 3, 4 and so on. म्हणजे काय, n is equal to 0 जर ठेवलं तर इलेक्ट्रॉन संख्या किती येते, 2. n is equal to 1 ठेवलं तर 6, 10 and so on. कळलं का बरं? हो प्लेनार मॉलिक्यूल 4n+2 पाय इलेक्ट्रॉन, इथपर्यंत आलं लक्षात येईल. आणि तिसरा रूल काय आहे की डिलोकलायझेशन असलं पाहिजे त्यात, म्हणजे रेझोनन्स दाखवलं पाहिजे. कम्प्लीट डिलोकलायझेशन, कम्प्लीट म्हणजे कुठंच थांबलेलं नाही पाहिजे. सायक्लिक, हे कसं असलं पाहिजे, सायक्लिक डिलोकलायझेशन. सर्वात मी हे लक्षात ठेवा. मग अशा 3 कंडिशन सॅटिस्फाय करणाऱ्या मॉलिक्यूलला ॲरोमॅटिक म्हणायचं. काय म्हणायचं? ॲरोमॅटिक. आणि सर दुसरे, हां बोल. सेकंड कंडिशन डबल सांगता? सेकंड कंडिशन म्हणजे त्याचं उदाहरण देतो तुला. म्हणजे मॉलिक्यूल तुमच्या पुढे दिला की त्याच्यामध्ये पाय इलेक्ट्रॉनची संख्या मोजायची. पाय बॉन्ड मध्ये इथे किती आहेत, 2, आणि हे 2, 4 इलेक्ट्रॉन आहेत. हो मग ते ह्याच्यामध्ये येतात का, 2, 6, 10 मध्ये? नाही 2, 6, 10, 14, एवढंच लक्षात ठेवा हो. हे सोडून द्या सगळ्यांनी. मग येत नाही हो म्हणजे त्यानं ते सॅटिस्फाय केलं नाही. हा. नाही थांबा, हे नको. किती येतं पाय इलेक्ट्रॉन? 2 म्हणजे सॅटिस्फाय केलं, हो म्हणजे ते झालं ॲरोमॅटिक. किती येतं? 6. म्हणजे तो झाला, म्हणजे दुसरे क्रायटेरिया बघायचे, पण हा रूल तर सॅटिस्फाय केला त्याने, हे का? म्हणजे हो पाय इलेक्ट्रॉनची संख्या मोजायची आहे. कळलं? हो ॲरोमॅटिसिटी. आता ॲरोमॅटिसिटीमुळे खूप जास्त स्टेबल होत आहे, तर जस्ट ह्याच्या अपोजिट दिसलंय अँटी ॲरोमॅटिसिटी. म्हणजे रेझोनन्सच आहे, चांगला रेझोनन्स, म्हणजे रेझोनन्सच आहे ना. हे काय रेझोनन्स नाही असं थोडंच आहे. म्हणजे तूच बघायचं, रेझोनन्स मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. आता 2 मॉलिक्यूल दिले तुला, इथं एक रेझोनन्स आले, आणि त्याच्यानंतर इथं रेझोनन्स फक्त इकडून इकडं व्हायला आहे का नाही, इथं इकडे जाऊ शकतंय, इकडे जाऊ शकतंय, म्हणजे मोर रेझोनन्स झालं. मग हे मोर स्टेबल झालं. मग इथं तर जरा जास्तच रेझोनन्स आहे, म्हणून ते तर खूपच जास्त स्टेबल झालं. म्हणजे ते ॲरोमॅटिसिटी म्हणजे रेझोनन्सच्या पुढचंच म्हणायचं आपण कधी. बेस्ट टाईप ऑफ रेझोनन्स आहे. आता अँटी ॲरोमॅटिसिटी म्हणजे हायली अनस्टेबल असतात ते मला काही कळलं नाही बरं का. कारण त्यांच्यात ह्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या असतात.
हे सेम प्लेनार मॉलिक्यूल, डिलोकलायझेशन, फक्त इलेक्ट्रॉनची संख्या मात्र 4n सिरीज मध्ये असते. म्हणजे हे असं. हे असं म्हणजे ह्याच्यात किती आहेत? 4 आहेत ना? 4 असतील हो. किंवा कधी 8 असतात. हे असं. चार 8 4nच्या सिरीजमध्ये इलेक्ट्रॉन असले की तो मॉलिक्यूल आता भले प्लेनार आहे, त्यात रेझोनन्स पण चांगलंच व्हायलंय, पण तरी पण हे हायली अनस्टेबल आहे तुमचे. त्याचं मला रिझन काही कळलेलं नाही, पण त्याशांना अँटी ॲरोमॅटिक मॉलिक्यूल म्हणतात. काय म्हणतात? अँटी ॲरोमॅटिक. अँटी ॲरोमॅटिक हे सर्वच सॅटिस्फाय करतात ह्या गोष्टी. सेम. फक्त काय फरक आहे? फक्त काय फरक आहे बेटा? इथं पाय इलेक्ट्रॉनची संख्या किती पाहिजे? 4n. आणि हे काय होणार मग? 4 8 12 16. कळाले काय? हो. आणि मग ॲरोमॅटिक आणि अँटी ॲरोमॅटिक सोडून उरलेले सर्व त्यांना नॉन ॲरोमॅटिक म्हणतात. सर्व कंपाऊंड काय झाले बाकीचे? नॉन ॲरोमॅटिक. बरोबर. हे कळलं का सर्व मी काय काय सांगितलं ते? ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. तो फोटो काढतो. घेतला? आता बघा. आता आपल्याला ॲरोमॅटिसिटी बघितली आपण, ठीक आहे. आता ह्याच्यावर क्वेश्चन्स करत चालायचे. तर क्वेश्चन्स बघा. एकच मिनिट, मला जरा महत्वाचं काहीतरी काम. तर आता आपल्याला क्वेश्चन्स करायचे, पण क्वेश्चन करण्याच्या आधी आणखीन एक छोटीशी थिअरी जी की तुम्हाला इक्विलिब्रियम मध्ये झालेली आहे, ऍसिड आणि बेसिस विषयी. तुला इक्विलिब्रियम चॅप्टर थोडा झालाय का बेटा? आयोनिक इक्विलिब्रियम. हो. जरी समजा नसेल तर थोडं तू नंतर वाचून घे. आपल्याला फक्त काय असतं माहिती का, ऑर्गॅनिक केमिस्ट्री खूप क्वेश्चन असतात. अरेंज द फॉलोइंग ऍसिड्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍसिडिटी, किंवा ह्याच्यापैकी सर्वात स्ट्रॉंग बेस कोणता आहे, हे प्रश्न खूप आहेत. सो ऍसिडिटी अँड बेसिसिटी. आता आपल्याला काय माहित पाहिजे? ऍसिड, बेसिस. तरी मी तुम्हाला त्याचं काय करतो, एकदम सोपं काम करून देतो. 11th न्यू बॉन्ड इक्विलिब्रियम 341. हे थोडंसं शिकवतो. ऍक्च्युली हे पार्ट कशाचा आहे? इक्विलिब्रियमचा आहे बरं का. ऍसिड बेसिस विषयी. ऍसिड बेस विषयीच्या 2-4 थिअरी आहेत तुम्हाला. आरेनियस थिअरी, लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी आणि लुईस थिअरी. आरेनियस नुसार ऍसिड काय असतो? H+ डोनर बट इन वॉटर. म्हणजे तिथं अगोदर कसं होतं, लिमिटेड कन्सेप्ट होता ऍसिडचा. जे वस्तू पाण्यात टाकल्यावर H+ डोनेट करते त्याला ऍसिड म्हणतात, आणि जे OH- डोनेट करते त्याला बेस म्हणतात. एवढं कळलं का अपेक्षा? हो. हो. त्याच्या पुढे लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी आली. त्यांनी काय म्हटली, बाबा पाण्याची गरज नाही, कसल्याही कुठेही H+ जो डोनेट करतो तो ऍसिड म्हणा, आणि जो H+ ऍक्सेप्ट करतो त्याला बेस म्हणा. आणि लुईसनं काय म्हटलं की मग तुम्ही H+ नाही, लोन पेअरवर घ्या म्हटलं. लोन पेअर बघा, H+ डोनर म्हणण्याच्या ऐवजी लोन पेअर ऍक्सेप्टर म्हणा ऍसिडला, आणि बेसला लोन पेअर डोनर म्हणा. म्हणजे एवढंच होतंय. आरएनएस थिअरी अशी छोटी आहे. जास्त जण कव्हर होतात लॉरी ब्रॉन्स्टेड मध्ये,
आणि लुईस मध्ये आणखीन जास्त जण कव्हर होतात. पण असंही कधी कधी होतं, म्हणजे काही कव्हर होत नाहीत असंही होते. पण सर्वात मोठी थेरी लुईस थेरी आहे, की ज्याच्यामध्ये खूप जण कव्हर होतात. एवढं लक्षात आलं का थोडक्यात? हो पण हे तर कळलं ना, हे 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 एच प्लस डोनर आणि लोन पेअर ऍक्सेप्टर, हो हे खूप महत्वाचं आहे. मग आपल्याला एवढंच बघायचं आहे आता. आता लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी आणि लुईस थेरीच आपल्या जास्त कामाची आहे. तर आता एच प्लस डोनर म्हणजे कसं असतो, आता एच सी एल आहे आणि अमोनिया आहे. तर ह्या अमोनियानं काय केलं, हे बघा असं एच प्लसला काढून घेतलं आणि ह्या सी एलनं असं करून घेतलं इलेक्ट्रॉन. बरोबर, जरा बेटा कळलं का कसं ते? असं झालेलं कळलं का अपेक्षा? हो एच प्लस अमोनियाकडे गेला आणि सी एल मायनसनं एच प्लस लूज केला असं म्हणता येते. हो सो अमोनिया इज एच प्लस ऍक्सेप्टर, बरोबर का? हो अँड एच सी एल इज एच प्लस लुझर किंवा डोनर. हो म्हणून हा काय झाला, लॉरी ब्रॉन्स्टेडच्या थेरीनुसार ऍसिड ऍसिड आणि हा बेस. बेस तुम्ही योगायोगानं दुसरे बघा, हा एच प्लस ऍक्सेप्टर आहे तो लोन पेअर डोनर पण व्हायला का बघा. हो आणि हे लोन पेअर ऍक्सेप्टर व्हायला का. हो पण आता छोटीशी गोष्ट अशी होते की ऍक्सेप्ट इथं फक्त एच प्लस न लोन पेअर केलं, सीएलचा काही संबंध नाही. मग थोडंसं लुईस काय म्हणतो, बाबा तुम्ही हे एच सी एल ला पूर्ण म्हणू नका ऍसिड, फक्त हे एच प्लस ला ऍसिड म्हणा. बट आपण काय पूर्ण एच सी एल लाच ऍसिड म्हणतो. जसं तुम्ही रेडॉक्स रिएक्शन मध्ये एकाच ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट चेंज झालेली असते, जसं की KMnO4, ह्याचीच फक्त कमी होते. पण आपण काय म्हणतो KMnO4च ऑक्सिडायझिंग एजंट आहे, पण ऍक्च्युली फक्त मॅंगनीज म्हणावं लागेल ना. हो तसं इथं थोडं समजून घ्यायचं. पण योगायोगानं असं आहे की एच प्लस ऍक्सेप्टर हे लोन पेअर डोनर होतात, कारण एच प्लस ऍक्सेप्ट करायचं म्हणजे कसं करणार, ते लोन पेअर त्याला द्यावीच लागेल ना, तरच ते सॅटिस्फाय होईल. हो लुईस थेरी आणि ही थेरी काही वेगळी नाही मग लॉरी ब्रॉन्स्टेड. हो बरोबर. हो आणि एच प्लस डोनर जो असतो, मग त्याने एच प्लस डोनेट केला म्हणजे लोन पेअर ऍक्सेप्ट केल्याशिवाय करू शकत नाही, एवढं आहे. हो पण लुईस थेरीमध्ये थोडं आणखीन जास्त येते, म्हणजे हे तर थोडंसं होतं. पण आता उदाहरणार्थ आता लोन पेअर एच प्लसला द्यावं असं काय नाही. कधी कधी काय होतंय, अमोनिया आहे आणि इकडं BF3 आहे, त्याच्याकडे एम्प्टी ऑर्बिटल आहे बोरॉनकडे, हो आहे का नक्की? नाहीये. हा, तू सांगायचं नुसतं हो म्हणायचं नाही, काहीच गरज नाही नुसतं हो म्हणायचं. मी एक लक्षात घे, मी तुला सांगत चाललोय, बट तू लगेच म्हणायचं मी शिकवायलोच तुला, मला काही कुठं पळून जायची गडबड नाही. फक्त एवढंच की हे तुला झालं असलं की मी थोडं कधीतरी स्पीड घेतोय, ते हो म्हणायचं तर माहित नाही म्हणायचं. काय एवढं टेन्शन घेऊ नकोस, फक्त म्हणत जा मी शिकवायलोच तुझ्यासाठी, कळलं का? हो काय मला तर काय, मला तर ऑलरेडीच येत आहे काय, मला काय असं फास्ट म्हणजे काय असं काही मला शो ऑफ तर करायचं नाही. पण झालेलं असलं की मी कुठं तर स्पीड पकडतोय, ते मलाच कळत नसतं. तू म्हणायचं सर हे जरा माहित नाही, हो आणि तू लपवून जर ठेवशील तर मग काय तुला देव पण शिकवला तर काय फायदा होणार नाही, एवढं तर नक्की आहे. सो लपवायचं बिलकुल काहीच नाही, कारण तुम्हाला भरपूर येते ऑलरेडी. मग एवढं येईना गेलं म्हणजे काय आम्ही लगेच खराब समजत नाही तुम्हाला. बघा आता BF3 कसं आहे लगेच बघायचं आपण, असं आहे है ना. मग आता बोरॉन म्हटलं की आपल्या पुढे काय आलं पाहिजे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे आता हे जरा पाठ असू द्यायचं. कसं पाठ असू द्यायचं, काय पाठ असू द्यायचं माहिती आहे का, काय पाठ असलं पाहिजे तुम्हाला. हे जे पहिलं दुसरा पिरियड आहे ना, हे दुसरा पिरियड, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, ह्याच्यात कसं असलं पाहिजे तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की हे तर सर्वात पहिले असे 4 डबे असले पाहिजे तुमच्या पुढे. कळले का हे 4 डबे, कळले का हो अपेक्षा? येस वाला आणि हे. हो
मग ह्यांच्या 4 डब्यामध्ये कुठं कुठं काय काय, इथं काय एकच आहे, सॉरी हा एस मध्ये एकच आहे, इथं एस मध्ये 2 आहेत, एक्साइट होऊन इथं जाते, ते दोन्ही माहीत असलं पाहिजे. विदाउट एक्साइटेशन असं, परंतु ते लगेच एक्साइट होतं हे पण माहिती आहे ना, बरोबर का बेटा? हो. तसंच बोरॉनचं काय माहित असलं पाहिजे, विदाउट एक्साइटेशन इथं 2 इथं 1, आणि एक्साइटेशन झाल्यावर 1 1 1 असे 3, बरोबर का? हो. सिमिलरली कार्बनचं माहित असू द्या, बरोबर? कार्बन हो. 4 बॉन्ड का करतो? कारण नंतर एक्साइट केलं त्याकडे 4 अनपेड इलेक्ट्रॉन होतात. हो. आता इथून पुढे एक्साइट करायचीच गरज नाही, इथून पुढे एक्साइट करायचीच गरज नाही. का गरज नाही? कारण ऑर्बिटलच रिकामा नाही, म्हणून ही एक्साइट करू शकत नाही. तसंच ऑक्सिजन, ऑक्सिजन तसंच फ्लोरीन, काय लक्षात यायला पाहिजे तुमच्या? नायट्रोजन म्हटलं की 1 लोन पेअर 3 अनपेड, बरोबर? हो. ऑक्सिजन म्हटलं की 2 लोन पेअर 2 अनपेड, हॅलोजन म्हटलं की 3 लोन पेअर 1 अनपेड, कार्बन म्हटलं की ग्राउंड स्टेटमध्ये लोन पेअर आहे, पण एक्साइटेडमध्ये एकही लोन पेअर नाही. बोरॉन म्हटलं की त्याच्यावरती 3 अनपेड आहेत आणि 1 रिकामा ऑर्बिटल आहे, हे पण माहित पाहिजे. भेरले म्हटलं की 2 रिकामे ऑर्बिटल, 2 अर्धे अर्धे भरले. कळाले का जरा बेटा? हो. हे आपल्याला पाठ असलं पाहिजे. मग हे पाठ असलं की कसं सोपं जातं आता? बोरॉन, अरे बोरॉन म्हटलं की 3 बॉन्ड केलाय, त्याच्याकडे 3 अनपेड होते आणि 1 रिकामा ऑर्बिटल आहे, बरोबर आहे का? हो. मग त्या रिकाम्या ऑर्बिटल मध्ये लोन पेअर येऊ शकते का नाही? येऊ शकते. येऊ शकते. मग त्यानं लोन पेअर ऍक्सेप्ट केली पुन्हा बोरॉनने. बोरॉन. मग मी जरा BF3 असं काढतो इकडून आणि हे असा बॉन्ड काढतो, कोऑर्डिनेट बॉन्ड, कळते का? हो. असं झालं बॉन्ड. सो दिस इज लोन पेअर डोनर, हो. हे लोन पेअर acceptor, right? So this is Lewis base, this is Lewis acid, but इथे प्रोटॉनचा काही संबंध आला का? नाही. नाही. म्हणजे तुम्हाला एवढं कळलं की प्रोटॉनचा संबंध फक्त प्रोटॉन संबंध असला की लॉरी ब्रॉन्स्टेड, म्हणजे लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी एवढी आहे तर लुईस थिअरी अशी मोठी आहे, ते पूर्ण एनकम्पास करते, बरोबर आहे? हो. म्हणजे लॉरी ब्रॉन्स्टेडला तर कव्हर करतेच, परंतु तिच्यामध्ये आणखीन पण जास्त आहे, असं आहे का नाही? कळलं बेटा? हो. तर आर्यनियस थिअरी जरा अशी आहे, म्हणजे कसं की अर्धवट तिच्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ते लॉरी ब्रॉन्स्टेड तिथे कव्हर करत नाही, जसं की NaOH ही एक अल्कली आहे, म्हणजे बेस आहे चांगलं. कुठे NaOH हे बेस आहे का? हा, आहे. पण त्यानं लोन पेअर पण ऍक्सेप्ट करत नाही किंवा डोनेट करत नाही किंवा H+ पण ऍक्सेप्ट करत नाही, असं काहीच नाही सर. लोन पेअरचं म्हणजे H+ आणि ह्याचा काही संबंध आहे त्याला? नाही. मग ना तर हे लॉरी ब्रॉन्स्टेड नुसार बेस येते, ना तर हे लुईस नुसार येते, परंतु ते बेस आहे. कोणत्या थिअरीनुसार? बोल की बेटा. आर्यनियस थिअरी. आर्यनियस नुसार. परंतु आता बघा, आता आणखीन कसं, परंतु ते काय करतात मग, कसं एक्सप्लेन करतात, म्हणजे कसं म्हणजे ते डोनर आहे म्हणतात, पाण्यात टाका ते Na+OH- होते आणि नंतर हा OH- H+ सोबत रिॲक्ट होतो, म्हणजे ही लोन पेअर ह्याला देते, म्हणजे हे लोन पेअर डोनरच झालं ना, झालं का? म्हणजे हो. असं इनडायरेक्टली एक्सप्लेन करतात मग ते. कळलं बेटा? हो. म्हणजे तसा विचार केल्यावर लुईस थिअरी, ठीक आहे, HCl H2SO4, म्हणजे तुम्ही जरा असंच म्हणू शकता,
ही आरेनियस थेरी, ही लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी आणि ही लुईस थेरी. बरोबर. हो. जनरल अँड जनरल, मोर अँड मोर जनरल कन्सेप्ट होत जातात, बाकी काहीच नाही. मग आता आपल्याला काय मेनली आपलं काम H+ चीच जास्त आहे. H+ देणारा आणि घेणारा हे मात्र आपलं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जास्त कामाचं हे आहे. एवढं कळलं. हो. म्हणजे लॉरी ब्रॉन्स्टेड, लुईस ह्या दोघांना आपण इंटरचेंजेबली सारखं वापरत राहणार. जिथं H+ चा संबंध आहे तिथं लॉरी ब्रॉन्स्टेड आणि लुईस सेमच आहेत, काहीच वेगळं नाही, फक्त हो. उलट्या पद्धतीने डिफाईन केलंय का. हो. मग आता एखादा ऍसिड कसा असतो, H आणि A आहे त्याच्यामध्ये, आणि हा H+ डोनेट करू शकतो. जर हे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल, हे तर मोर पॉझिटिव्ह आहे, मग हे H+ बाहेर पडू शकण्याची शक्यता याच्यात, ह्याला आपण लिहितो असं HE. कळलं. हो. आणि हा ऍसिड पाण्यासोबत किंवा कुणासोबतही रिॲक्ट होऊ शकतो आणि H+ स्वतःचा लूज करून टाकतो. तर ह्याचा H+ पाणी घेऊन जाऊ शकते. म्हणजे ह्यानं काय केलं, असं H+ घेऊन गेलं. तर तुम्हाला कसं दाखवलेलं आहे, H3O+, OH-, सॉरी काय उरलं आता, A- उरलं ना, हे उरलं ना A-, हे ना असं केलं बघा, इकडे घेतले इलेक्ट्रॉन. बरोबर का बेटा. हो. पण ह्याला कधी कधी असे दाखवतात उगं सोपं, H+, A- असे दाखवतात आहे ना. हो. हे पण रिव्हर्सिबल असते, हे एक माहीत असू द्या. कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे बेसिस हे उलटे पण जातात, ते तेवढे स्ट्रॉंग असतात. जर कम्प्लीट स्ट्रॉंग असेल तर 100% तुटेल, पण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सहसा कम्प्लीट स्ट्रॉंग बेसिस नसतात, म्हणून ते रिव्हर्सिबल रिॲक्शन असतात. आणि तुम्हाला हे असे पण लिहिलेलं दिसेल जे की सोपं आहे, पण रियालिटीमध्ये असं नसतं. रियालिटीमध्ये आपल्या रिॲक्शन कधी पण पाण्यात होतात ना. हो. पाण्यामध्ये हा H+ राहू शकत नाही, तो लगेच काय होतो, ह्या वॉटरवर जाऊन चिटकतो, म्हणून आपण ह्याला असं H3O+ हायड्रोनियम आयनच्या स्वरूपात लिहितो. कळलं का. हो. मग आता हे झालं. इथं घेऊया. हे बघ, आता एखाद्या ऍसिड विषयी काही छोट्या मोठ्या गोष्टी. समजा हा एक ऍसिड आहे, HA. मी सांगितलं की तो असा डिसोसिएट होतो, H+, A-, बरोबर आहे का. पण ते हो. पाण्यामध्ये असल्यामुळं ह्याला आपण H3O+. हायड्रोनियम आयनच्या स्वरूपातच लिहायला पाहिजे, म्हणजे हेच खरं करेक्ट आहे. मग ही जी रिॲक्शन आहे, आता तुम्ही चांगला बेस ऍसिड कधी म्हणणार, जर हे जास्त जास्त तयार झालं, म्हणजे हे मोर अँड मोर डिसोसिएट झालं आहे. हो. म्हणजे जर बघ, इक्विलिब्रियम नुसार तुम्ही ह्या रिॲक्शनचा के काय लिहिता,
इकडं ओव्हर प्रोडक्ट लिहिता. आणि खाली काय असं लिहिता. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असंच लिहिते का? हो. पण हे कसं आहे, हे खूपच कॉन्स्टंट आहे, स्ट्रॉंग. म्हणजे हे H2 खूप मोठ्या प्रमाणात असते, ते काही बदलत नाही त्याचं कॉन्सन्ट्रेशन, म्हणून त्याला ह्या कॉन्स्टंट मध्ये मिसळून टाकतात आणि त्याला त्या कॉन्स्टंट मध्ये मिसळलं की त्याला लिहितात के ए. म्हणजे बेसिकली तुमचं के काय माहिती आहे का? This K is nothing but K multiplied by H2 है का नाही? कळलं का? हो. त्या के मध्ये काय आहे वर? हे सर्वच आहे, हे Yes. सर्वच आहे, फक्त काय नाही? H2O. H2O नाही. त्याला म्हणतात के व्हॅल्यू किंवा डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. काय म्हणतात? डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. डिसोसिएशन कॉन्स्टंट कळलं का भाऊ जरा? हो. मग डिसोसिएशन कॉन्स्टंट जास्त आहे म्हणजे न्यूमरेटर जास्त का डिनॉमिनेटर जास्त असेल? न्यूमरेटर. हा, न्यूमरेटर जास्त. न्यूमरेटर जास्त म्हणजेच हे जास्त आहे का नाही? हो. हे जास्त म्हणजे ह्याचं प्रोडक्ट जास्त म्हणजे डिसोसिएशन जास्त झाला असेल. हो. डिसोसिएशन जास्त झाला म्हणजे तो ऍसिड चांगला, स्ट्रॉंग ऍसिड असणार, रिएक्टिव्ह ऍसिड, मोर डिसोसिएटिव्ह ऍसिड आहे का नाही? सो मी काय म्हणणार, स्ट्रॉंग ऍसिड implies K is high, right? हो. एवढं कळलं. त्याच्यानंतर बट किंवा अँड पी के एक असते, म्हणजे काहीच नसते. पी कशाला लावलं की मायनस लॉग म्हणायचं असते. पीएच म्हणजे मायनस लॉग ऑफ एच. पी के म्हणजे मायनस लॉग ऑफ के. म्हणजे के जास्त असलं की पी के कमी असणार, असंच का? हो. म्हणजे आता एकमेकाचे उलटे येते, मायनस आहे ना. जर मी लिहिलं ए इज हो. इक्वल टू मायनस बी, तर ए वाढला की बी कमी होतो ना. हो. म्हणून स्ट्रॉंग ऍसिडचं के जास्त, पी के कमी असणार. काय? हो. हो. आणि दुसरं के बी एक असतं, आणि के बी असतंय 10⁻⁴ डिवायडेड बाय के. म्हणजे प्रत्येक ऍसिडला के पण असते आणि के बी पण असते. ते कसं आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये खूप डिटेल मध्ये झालेलं असते. म्हणजे कोणता ऍसिड आहे त्याला जसं के आहे तसंच त्याचं के बी पण असतं. आणि कोणत्याही ऍसिड असो किंवा बेस असो, त्याला पाण्यात टाकलं की त्याच्या के आणि के बी चा गुणाकार इज इक्वल टू 10⁻⁴ येतो. असं काय आठवतंय का? हो. म्हणून ज्या ऍसिडचं के जास्त त्या ऍसिडचं के बी जास्त बघ ना, नाही, के बी कमी. के बी इन्व्हर्सली कमी. रिलेटेड आहे, बरोबर? हो. हो. म्हणून मी काय म्हणणार, के जास्त अँड के बी कमी. लेस. पीके कमी तर पीके बी जास्त. म्हणजे हे अवघड नाही, हे अवघड नाही, बट कन्फ्युजिंग आहे उगाच. म्हणजे जरा जास्त चूक आहे. ह्याच्यानंतर त्याच्यानंतर मी एकच लक्षात ठेवतो, के. मला एवढं कळतं की के म्हणजे काय, वर प्रोडक्ट असतात, खाली रिएक्टंट. म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे काय पाहिजे, प्रोडक्ट जास्त झाला तयार पाहिजे, म्हणजे मोर डिसोसिएट झाला पाहिजे. मग याचा अर्थ के जास्त आहे. के जास्त म्हणजे सर्व त्याच्या उलटेच आहेत ना. के म्हटलं की के बी कमी, के म्हटलं की पीके कमी, आणि पीके म्हटलं की पीके बी जास्त.
म्हणजे कोण कुणाशी उलट रिलेटेड आहे हे माहित असलं की एवढं काय डोक्याला ताप घ्यायची गरज नाही. असंच का अपेक्षा? हो. मग आता हे तर आहेच, पण ह्याच्यापेक्षा महत्वाचं काय? पहिलं वाक्य तर हे पाहिजे, स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे दॅट डिसोसिएट्स मोर, असंच की दॅट फॉर्म्स मोर H प्लस. असंच का? स्ट्रॉंग ऍसिड हो. मीन्स विच इज मोर डिसोसिएटेड. हो. मोर डिसोसिएशन मीन्स के जास्त, के जास्त म्हणजे की पीके कमी. अशा 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आपण स्ट्रॉंग ऍसिड साठी, राईट? हो. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवू शकता तुम्ही, की मायनस आय इफेक्ट लावला, बरं झालं. त्याच्यापेक्षा काय, आता जो ऍसिड आहे त्यांचे कॉन्जुगेट बेसिस, बरं झालं हे इथं राहू दे आता एवढंच, आणखीन पुढे आहेच. ऍसिडचं झालं पीके. आता समजा असंच आपण बेस घेतलाय आणि त्याच्या असंच लिहून काढायचं म्हटलं, ऍसिड झाला. आता इकडे एक बेस घेऊत आपण, तुम्ही बेसला कसं लिहिता, BOH. हा BOH कसा डिसोसिएट होतो, B प्लस OH मायनस. हे काय पाण्यासोबत वगैरे रिॲक्ट होत नाही, हे असंच राहतं. मग ह्यासाठी के काय लिहिणार तुम्ही, B प्लस कॉन्सन्ट्रेशन वर. आता हे जर वीक असेल तर काय, आता BOH असं असते ना, बरं काय, त्यानं जर प्रोटॉन ऍक्सेप्ट केला तर थोडं वेगळं लिहितात. जसं की अमोनिया जर असेल, जर अमोनियाला लिहायचं म्हटलं आपण प्रोटॉनच्या स्वरूपात लिहितो, BOH कसं आहे, समजा हे वॉटर आहे आणि इथं अमोनिया आहे. तर हे अमोनिया काय करते, ह्याच्यातलं एक H प्लस ऍक्सेप्ट करते आणि अमोनियम मध्ये बदलते बघा, आणि हो. हे OH मायनस वॉटर पासून तयार होतं. कळलं का बघा बरं? हो. राईट. हो. दोन्ही पद्धतीने लिहिता येते, असं काही नाही. म्हणजे ऍसिड, ठीक आहे, एखादा बेस लिहिला मी काहीतरी BH, कोणत्या पद्धतीत जमते तुम्हाला, ऑर्गॅनिक केमिस्ट्री जरा ह्याच पद्धतीत असते म्हणून असंच लिहितो, ठीक आहे. मग तुम्ही काय हो. लिहिणार इथं, इथं वर काय लिहिणार, अमोनियम, आणि इकडे काय लिहिणार, OH मायनस. आणि खाली काय बोला, NH3 आणि H2. राईट. काय काय चूक झाली, हा हा हे के झाला ना, बट KB म्हणजे काय, म्हणजे हे H2 ला जर आपण इकडे घेतलं तर तो काय बनतो मग, KB. अपेक्षा हो. राईट आहे. मग हे जशाल तरच, फक्त काय नसायला पाहिजे, H2O नाही. H2O नाही. मग पुन्हा तेच स्ट्रॉंग बेस implies
नंबर 1 तो डिसोसिएट जास्त झाला पाहिजे. डिसोसिएट म्हणण्याच्या त्यानं मोर प्रोटॉन ऍक्सेप्ट केलं पाहिजे. किंवा फॉर्म्स मोर प्रोडक्ट असं म्हणता येईल का? हो. मोर प्रोडक्ट. इथं पण तेच आहे. इथं पण तेच आहे. इथं पण जे पहिलं वाक्य आहे मोर डिसोसिएशन म्हणजेच काय अर्थ असतो याचा? मोर प्रोडक्ट्स. मोर प्रोडक्ट्स. बट आपण इथं म्हणत नाही. इथं आपण काय म्हणतो? इथं डिसोसिएशन म्हणत नाही. का माहिती आहे? कारण इथं डिसोसिएशन झालेलं नाही ना. तसं तर वॉटरचं डिसोसिएशनच झालं बरं का. पण ते कॉम्प्लिकेट होऊनच तुम्हाला वाटतंय मग इथं डिसोसिएशन कुठं झालंय म्हणायचं. नंतर तुम्ही शोधत बसता मग कोणता बेस आहे जो मोर डिसोसिएट झाला. तर तसं नाही. आपल्याला मेन काय हे प्रोडक्ट रिएक्शन झाली पाहिजे. प्रोडक्ट जास्त तयार झाला पाहिजे. मोर प्रोडक्ट म्हणजे याचा अर्थ काय? केबी मोर. केबी मोर म्हणजेच काय? के एक के लेस. केबी कसा? मोर. समजलं हे? हो. इथपर्यंत क्लिअर आहे. ऍसिड बेसिस कळलं. त्यानंतर आता एक हो. कॉन्जुगेट ऍसिड आणि कॉन्जुगेट बेस शोधा असा एक प्रश्न असतो तुम्हाला. तर ते एक सांगतो. बेसिकली लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरीनुसार काय? इकडे एक ऍसिड आहे. तो कुणाला तरी H+ डोनेट करायला ना, म्हणजे काय होईल? ह्याचा H+ त्याच्याकडे चाललाय म्हणून आपण ती B- आहे आणि ह्याने हे H+ घेतला काढून म्हणजे काय तयार झालं? A- आणि BH प्लस. तर हा तर डोनर आहे. H+ डोनर आहे म्हणून हा काय झाला? ऍसिड. आणि हा काय झाला? बेस. एवढं तर कळलं. हो. मग ह्या ऍसिड मधून H+ निघून गेल्यावर जे पुढे प्रोडक्ट तयार झालाय त्याला म्हणतो आपण कॉन्जुगेट बेस. म्हणजे हे दोघं एकमेकाचे कॉन्जुगेट ऍसिड आणि कॉन्जुगेट बेस आहे. म्हणजे असं नाही म्हणायचं की हे ऍसिड आणि हा कॉन्जुगेट बेस. तसं काहीच नाही. हा बेस आणि हा कॉन्जुगेट ऍसिड असं म्हणतो. म्हणजे ऍक्शन रिएक्शन सारखं. कोणता फोर्स ऍक्शन असतो आणि कोणता रिएक्शन असतो? चापट मारलं, हातानं मारलं, गालाला लागलं ते ऍक्शन आणि गाल हाताला लागला ते रिएक्शन. असं काही नाही. कळलं? नाही. ऍक्शन कोणी असते? रिएक्शन कोणी असते? सो नो बडी इज प्राईम. तसं हे एकमेकाचे कॉन्जुगेट ऍसिड बेस आहेत असं म्हणायचं. कळलं? हो. तर हे एकमेकाचे कॉन्जुगेट ऍसिड बेस. म्हणजे हा जर बेस असेल तर हा काय झाला? कॉन्जुगेट ऍसिड. ऍसिड. कॉन्जुगेट ऍसिड बेस विषयी कळलं काय आहे ते वाक्य? एवढं तरी कळलं का सध्या? कॉन्जुगेट ऍसिड तरी कळलं नाही. बघू ट्रेंड्स काय म्हणते? बोल बोल बोल. थोडं वाढत चाललंय हे, पण ते आता पर्याय नाही. नंतर शिकवण्यापेक्षा हे इथं शिकवणं गरजेचं आहे. कारण केमिस्ट्री प्रश्न जेवढं मी शिकवलंय तसाच येईल ह्याची गॅरंटी नसते. काहीतरी उगच येते. मग तुम्हाला वाटतंय कसं करायचं बाबा, उगं घाबरता. पुस्तकं सोडवणार तर असं लय होतं. तसं केमिस्ट्री बनवलेलंच आहे ते. सुरानं नसतेच त्यात काही. हा नाही, पण प्रश्न येणार तुला फक्त. काय? हा हा. नाही ते बरोबर आहे तुमचं. NCERT ला धरून आहे. पण आपल्याला काय होणार? तुम्ही आता ह्याच्यावरती मला आपल्याला 2-3 पुस्तकं जास्त सोडवायची. जरा महत्वाच्या. म्हणजे दुसरं जरा चांगलं पुस्तक जराही सोडवलं त्यात मग ते ऍसिड बेस ओळखायचं. आणि मग ते वाटतंय सर ते ऍसिड बेसचं काहीच येणार नाही. होऊन जाऊ दे. नंतर कशाला लागणारच नाही तुम्हाला. आता एकदा तुम्ही त्यात घुसलात तर एवढा एकच चॅप्टर चांगला करायचा. बाकीचे चॅप्टर मग पळतात. आता लॉरी ब्रॉन्स्टेड ऍक्च्युली तुम्हाला इक्विलिब्रियम मध्ये झालंय. बरोबर आहे? अपेक्षा? हो. पण ते आता सांगावं लागतं थोडस. बघ आता मी आता काय सांगितलं, समजा एखादा ऍसिड आहे. आता हे ऑलरेडी काहीच सांगायची गरज नाही जर इक्विलिब्रियम व्यवस्थित येत असेल. परंतु ते थोडंसं विसरतो. हे काय होणार? A-
आणि हे BH कळलं. BH. म्हणजे हे काय झालं, हो. हे असं आहे. सो दिस इज ऍसिड. व्हाय ऍसिड, डोनर आहे. हम्म. Lorentz theory. So this is H plus donor. आणि हा काय बेस वाय, बेस. दिस इज H plus acceptor. मग ह्याच्यापासून तयार झालेला, हे बघ ह्याच्यापासून तयार झालेला म्हणजे H प्लस लूज होऊन बर काय, हा जो आहे तो काय झाला कॉन्जुगेट बेस. आणि ह्याच्यापासून तयार झालेला दिस इज कॉन्जुगेट ऍसिड. आता ह्याच्यामध्ये ए मायनस आणि BH हे एकमेकाचे कॉन्जुगेट नाही, कळलं का. हा. Here He and A minus are conjugate of each other, कळलं का. हो. आणि दुसरं काय बी, कोण होता बी न, बी मायनस आणि BH का, सांग बरं जरा अपेक्षा, बरोबर आहे का. मायनस आणि BH. B minus and BH are conjugate of each other. थोडं कळलं. हो. त्याच्यानंतर नेक्स्ट महत्वाचं, आता हे खूप महत्वाचं वाक्य आहे जे की आपल्याला सतत लागणार आहे. जर एखाद्याचा इफ ऍसिड इज स्ट्रॉंग, इफ एनी ऍसिड इज स्ट्रॉंग, स्ट्रॉंग म्हणजे स्टेबल का अनस्टेबल, हे एक महत्वाचं. केमिस्ट्रीत स्ट्रॉंग म्हटलं की स्टेबल नसते, अनस्टेबल. स्ट्रॉंग आहे म्हणजे अरे बापरे फाटकून रिॲक्ट होते. गुड ऍसिड, गुड ऍसिड म्हटलं जास्त रिॲक्टिव्ह. आपल्याला वाटतं गुड म्हणजे स्टेबल, पण तसं नाही. गुडचा अर्थ कुठं रिॲक्टिव्ह साठी वापरतात, तर कुठं स्टॅबिलिटीसाठी वापरू शकतात. तिथं आपल्याला काय पाहिजे, जसं की एखादं तुम्हाला मीडियम पाहिजे, इट्स अ गुड मीडियम, म्हणजे ते मीडियम रिॲक्ट नाही झालं पाहिजे. केरोसिन इज गुड मीडियम फॉर सोडियम, मग तिथं ते रिॲक्टिव्ह नाही म्हणून त्याला गुड म्हणतात. बट दिस इज गुड ऍसिड, म्हणजे ऍसिडचं कामच आहे ते रिॲक्टिव्ह असलं पाहिजे. म्हणून गुड ऍसिड, स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे नेमकं काय, स्टेबल का अनस्टेबल हे कळणं गरजेचं आहे. तर सहसा तर गुड म्हणजे केमिस्ट्रीमध्ये स्ट्रॉंग स्टेबल असतात. जर एखादा ऍसिड स्ट्रॉंग असेल देन इट्स कॉन्जुगेट बेस, हे खूप महत्वाचं आहे बरं का. काय म्हणालो मी बघा बरं, कॉन्जुगेट बेस कळलं का, कॉन्जुगेट ऍसिड conjugate base, then its conjugate base is weak. Why? म्हणजे आता हा जर स्ट्रॉंग असेल, हा स्ट्रॉंग आहे म्हणजे काय की हा लवकर H प्लस काढून टाकतो. म्हणजे ह्याला H प्लस सोबत नको आहे, म्हणजे ह्याच्यापासून हा जो तयार झालाय ह्याला H प्लस नको आहे ना, मग तो H प्लस लवकर ऍक्सेप्ट करेल का, नाही. नाही. मग ऍक्सेप्ट करत नाही म्हणून तो चांगला बेस नाही. कारण बेस चांगला कधी आहे, जर त्यानं लवकर H प्लस ऍक्सेप्ट केला तर. हो. आणि ऍसिड चांगला कोण आहे, जर त्यानं लवकर H प्लस दिला तर. हो. म्हणून H प्लस जर स्ट्रॉंग ऍसिड जर स्ट्रॉंग असेल तर त्याचा कॉन्जुगेट बेस वीक असतो.
अँड व्हाईस वर्सा. व्हाईस वर्सा लिहू शकतो मी एक शब्द पण नसेल. अँड इफ बेस इज स्ट्रॉंग then its conjugate acid is weak. कळालं. अँड व्हाईस वर्सा. व्हाईस वर्सा म्हणजे कसं, जर बेस इज वीक देन इट्स कॉन्जुगेट ऍसिड इज स्ट्रॉंग. Acid is strong. हो. एवढं कळलं. मग आता तुम्हाला एक प्रश्न येतो, कॉन्जुगेट ऍसिड आणि कॉन्जुगेट बेस काढा म्हणून पण असते. तो कॉन्जुगेट ऍसिड आणि कॉन्जुगेट बेस कसे काढायचे, तर काय नाही, कोणती स्पीसीज घेऊ द्या तुम्ही लक्षात घ्या. जर तुमच्याकडे ऍसिड असेल, कॉन्जुगेट ऍसिड असेल, तर त्याचा कॉन्जुगेट बेस कसा काढायचा. तुम्ही कॉन्जुगेट बेस कसा काढता, ह्या ऍसिड मधलं एक H+ काढून टाकायचं, तर कॉन्जुगेट बेस निघतो. आणि जर कॉन्जुगेट बेस मध्ये तुम्ही एक H+ ऍड केलं तर कॉन्जुगेट ऍसिड भेटतो. जसं की तुमच्याकडे अमोनिया आहे आणि ह्याचा कॉन्जुगेट बेस काढायचा. एक कॉन्जुगेट ऍसिड काढूया, कॉन्जुगेट बेस काढूया. जरा नीट लक्ष द्या. एखादी स्पीसीज आहे, हे तर हे झालं, हे तर एकमेकाचे झाले, तर त्याच्यापेक्षा तुम्हाला असं लक्षात ठेवावं, एखादी स्पीसीज आहे, एनी स्पीसीज यस, जर तुम्ही त्याच्यामधून H+ काढून टाकला तर कॉन्जुगेट बेस तयार होईल. आणि जर त्यामध्ये तुम्ही H+ ऍड केला तर त्याचा कॉन्जुगेट ऍसिड तयार होईल. म्हणजे अमोनियाचं जर कॉन्जुगेट ऍसिड काढायचं तर H+ काढून टाकावं लागेल का, ऍड करावं लागेल. लक्षात घ्या, ऍड ऍसिड साठी ऍड करायचं. हो. मग इथे जर H ऍड केला तर किती होतील H, NH4. आणि प्लस पण आहे कारण H+ ऍड केला. हो. कळलं हे. आणि कॉन्जुगेट बेस तयार करण्यासाठी तुम्हाला काय करावं, H- वजा करावं लागेल. NH2. म्हणजे अगोदर तर H काढून टाकायचं, चार्जचं नंतर बघूया. हो. आता काय काढून टाकलं, एक H काढला आणि प्लस चार्ज काढला. प्लस चार्ज काढल्यावर काय राहणार, मायनस. कळलं का हे कसं आलं ते बरोबर जरा. ह्याचा हो. हा कॉन्जुगेट ऍसिड आहे आणि हा कॉन्जुगेट बेस आहे. हे एकमेकाचे कॉन्जुगेट ऍसिड बेस नाहीयेत. पाहिजे तर मी असं उलट घेतो, असं इथं लिहायचे आपण स्पीसीज, इकडे तिचा कॉन्जुगेट ऍसिड, इकडे तिचा कॉन्जुगेट बेस, हे NH3. त्यात ऍसिड म्हणजे एक H+ ऍड करा. H+ ची संख्या जास्त पाहिजे ऍसिड मध्ये. हो. बरोबर कळलं काय. हो. नंबर लाईन सारखं लक्षात ठेवू शकतो तुम्ही. नंबर लाईन एकदम छान. नंबर लाईन मध्ये काय करायचं, इथं कोणतरी आहे, मग एक H+ इथं ऍड करायचा आणि इथून इथं जाताना पुन्हा एक H+ ऍड करायचा. कॉन्जुगेट बेस, स्पीसीज, कॉन्जुगेट ऍसिड असं भेटतं. हे एकमेकाचे कॉन्जुगेट ऍसिड बेस नाही. बरं, आता ह्यालाच जर आपण स्पीसीज म्हटलंय नवीन, असं काही नसते की हे बेसच आहे, हे पण ऍसिड म्हणून काम करतो. आता ह्याचा कॉन्जुगेट ऍसिड कसं आहे ना, एक H+ ऍड करू, NH3. आणि इथं काय येणार, सिम्पली NH3 येणार आहे. आणि इथं काय येणार, NH-2. व्हेरी गुड, व्हेरी गुड, अतिशय छान. ऍसिड H3O plus HO minus. किंवा आपण ह्याला OH- लिहितो. आपण काहीच करायचं नाही, सरळ हे लिहायचं, H आणि प्लस लावायचं असं. बरोबर, असं लावलं की काय होतं, OH झालं आणि हे प्लस आणि -2 काय होतं, OH minus. OH- होतं. असं अगदी लिहून काढायचं आणि नंतर मग असं घ्यायचं.
पण आता म्हणजे शक्य नाही, नॉट पॉसिबल. हे शक्यच नाही ना, इकडे एच काढणं शक्य नाही का, हो. ज्याचा कॉन्जुगेट बेस तयार होतो. CH4 2 प्लस म्हणजे असं काही एक्झिस्ट करत नाही, पण उगा काढला होता. CH2 करेक्ट. H2SO4 SO4 -2. व्हेरी गुड. कन्सेप्ट क्लिअर. ठीक आहे. कॉन्जुगेट ऍसिड आणि कॉन्जुगेट बेस कसं काढायचं कळलं. हो. त्यानंतर आता फाइंड कॉन्जुगेट ऍसिड आणि कॉन्जुगेट बेस ऑफ द फॉलोइंग म्हटलं. ठीक आहे. आता हे ट्रेंड्स इन ऍसिडिक अँड बेसिक कॅरेक्टर. ट्रेंड्स इन ऍसिडिक अँड बेसिक स्ट्रेंथ. सर्वात पहिले आता इनऑर्गॅनिकचं पण थोडंसं आलं तर काय, सर्वात पहिले मेटलचं काही पण बेसिक असतं. काही पण म्हणजे काय, हायड्राईड, हायड्रॉक्साईड, ऑक्साईड. मेटल म्हटलं की काय असते त्याचं बेसिक, लक्षात ठेवायचं. नॉन मेटलचं काही पण ऍसिडिक, थंब रूल आहे. एक्सेप्शन असू शकतात, जसं की आता टेबल मी बनवतो. काय काय असतात, मेटल असो नॉन मेटल असो, त्यांचं असते काय, हायड्राईड एक असते, हायड्रॉक्साईड एक असतात, बरं ऑक्साईड. आणखीन काय असते, हायड्रॉक्साईड. हायड्रॉक्स मेटल, नॉन मेटल. नॉन मेटल. हायड्राईड म्हणजे काय, फक्त हायड्रोजन सोबतचे कंपाऊंड. ऑक्साईड म्हणजे काय, ऑक्सिजन सोबतचे कंपाऊंड. आणि हायड्रॉक्साईड म्हणजे काय, OH. कळलं बेटा. हो. मग ह्याचे हायड्राईड बेसिक, ऑक्साईड पण बेसिक, हायड्रॉक्साईड पण बेसिक. नॉन मेटलचे ऍसिडिक ऍसिडिक ऍसिडिक. ऍसिड. छोटस उदाहरण घेऊ. हे सर्व काय ऍसिडिक आहे का बेसिक. 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 आणि नॉन मेटलचं जर हायड्राईड म्हटलं तर HCl, ऑक्साईड म्हटलं तर Cl2 किंवा CO2. एक्सेप्शन आहेत पण ढोबळ मानानं सांगतो. ठीक आहे. हो. हे ऍसिडिक. ओके. आता छोटे मोठं हे झालं ऍसिडिक बेसिक काय कळलं. आता थोडे ट्रेंड बघूया. ट्रेंड म्हणजे काय कळलं तुम्हाला, पिरियोडिक टेबल मध्ये असं येतं ऑक्साईड होतं. तो सर्वात ऍसिडिक कोणता आहे ते सांगा म्हणतात, किंवा सर्वात बेसिक कोणता ऑक्साईड आहे ते सांगा म्हणतात, आहे ना. तुम्ही काय करायचं, फक्त मेटॅलिक कॅरेक्टर बघायचं मेटलचं. Na2. हा, ज्याचं मेटॅलिक कॅरेक्टर जास्त तो जास्त बेसिक. हो. सो ट्रेंड मध्ये काहीच लक्षात ठेवायचं नाही. जे मेटॅलिकचा ट्रेंड आहे तोच बेसिसिटीचा ट्रेंड राहणार, आणि जो नॉन मेटॅलिकचा ट्रेंड आहे तो ऍसिडिटीचा. तुम्हाला काही देऊ जा, काही देऊ द्या, काहीच नाही. मग आता तुम्हाला काहीतरी हायड्रॉक्साईड देऊ. त्याच्यामध्ये सर्वात जास्त बेसिक कोण आहे असं म्हटलं तर सर्वात जास्त मेटॅलिक कोण आहे बघायचं. तर कोण आहे, कसं सोडियम आहे, इथं पोटॅशियम आहे, आणि इथं कॅल्शियम आहे. KOH. सर्वात मेटॅलिक हे आहे. हो. त्याच्यानंतर हे आहे, त्याच्यानंतर सर्वात कमी हे. आता ह्या दोघात ठरवणं अवघड आहे तसं, बट आता आपल्याला माहिती आहे जरा. म्हणून सर्वात जास्त बेसिक KOH, नंतर हे आणि नंतर हे. कळलं. हो. आता हायड्रॉक्साईड जरा माहित नसतं.
हायड्रॉक्साईड तर ह्यांचे माहिती नॉन मेटलचे हायड्रॉक्साईड माहिती असतात, पण हे जे आपण बघतो ना सल्फ्युरिक ऍसिड ज्यांच्यात असं OH असतं त्यांना ऑक्झो ऍसिड्स पण म्हणतात, हायड्रॉक्साइड्स ऑफ नॉन मेटल. त्यांना एक स्पेशल नाव काय आहे? ऑक्झो ऍसिड्स, राईट? हो. मग आता इथं सल्फर आहे आणि समजा फॉस्फरस आहे असं, तर ह्या दोघांमध्ये कोण असणार मोर ऍसिडिक? फॉस्फरिक ऍसिड आणि सल्फ्युरिक मध्ये? तर तसं नाही करायचं, घाई नाही करायचं, अगोदर सल्फ्युरिक ऍसिड. पिरियोडिक टेबल काढायचं. तसं नाहीच करायचं. आपल्याला माहिती आहे का? काढा ना इथं नाना पाटेकर. हा, आता ह्या दोघांमध्ये मोर हे दोघ आहेत ना, हे दोघच आहेत की, हो. मग हो. नॉन मेटॅलिक बघणार का मेटॅलिक बघणार? काहीतरी बघा. सल्फर इज मोर, सल्फर. म्हणजे मोर कसं आहे, मेटॅलिक आहे का नॉन मेटॅलिक? नॉन मेटॅलिक. नॉन मेटॅलिक. सो दिस इज मोर नॉन मेटॅलिक, म्हणून मोर ऍसिडिक. ऍसिडिक. कळलं? म्हणून हो. हा मोर ऍसिडिक आहे. पण आता ह्याच्यामध्ये खूप कुठाने आहेत. तसं तर आता हे घेतल्यावर ठरवणं अवघड आहे. म्हणजे आता हे ऑक्झो ऍसिड विषयी हे कळलं. आता ऑक्झो ऍसिड मध्ये हो. काय येते, ऑक्झो ऍसिडच कधी कधी असे असतात की त्यात ऑक्सिजनची संख्या कमी जास्त असते. तर जसं की आता Cl घेतला, ClOH हा पण क्लोरीनचाच ऑक्झो ऍसिड आहे, हा पण क्लोरीनचाच ऑक्झो ऍसिड आहे, बरोबर? हो. हो. मग आता सेंट्रल मेटल म्हणतो इथे सेंट्रल ऍटम वरून ठरवता येत नाही. हा, ह्याच्यात आणि ह्याच्यात ठरवता येते, हा. कारण क्लोरीन मोर नॉन मेटॅलिक असल्यामुळे ते मोर ऍसिडिक असेल. तरी ठरवणं अवघड आहे बरं का इथं, ऑक्सिडेशन स्टेट सिमिलर पाहिजे. तर ह्या दोघात तर सहज ठरवता येते. कसं? ज्याच्यात ऑक्सिजनची संख्या जास्त ते मोर ऍसिडिक, हा. ज्याच्यात ऑक्सिजनची संख्या जास्त ते मोर ऍसिडिक. हो. तर असं का? त्यालाही रिझन आहे. ह्याच्यामध्ये ऑक्सिजनची संख्या 2 आहे आणि ह्याच्यात ऑक्सिजनची संख्या 3 आहे पर क्लोरिक ऍसिड, आणि वरचा क्लोरिक ऍसिड आहे. ठीक आहे. मग आता हे कसं? हो. 3 ऑक्सिजन मिळून ओढायलेत इलेक्ट्रॉन इकडं, इथं 2 ओढायले, तिथं तिघ ओढायले. सो मोर पॉझिटिव्ह हो. चार्ज झाला, हो. म्हणून ते लवकर तुटेल का नाही? हो. किंवा उलट ह्यांचे कॉन्जुगेट बेस काढा, हे ऍसिड आहे, कॉन्जुगेट बेस काढा. ClO3. स्ट्रक्चर असे ना, ह्याचा काय ना? हो. हे मोर ClO4. स्टेबल आहे, हे मोर स्टेबल आहे का? कारण ह्याच्यामध्ये रेझोनन्स दिसायला काय, रेझोनन्स तिघांसोबत रेझोनन्स आहे. हो. इथं दोघं सोबत आहे. सो मोर रेझोनेटेड स्ट्रक्चर खालच्याच आहे, म्हणून हा मोर स्टेबल आहे. हा मोर स्टेबल आहे म्हणजे वीक आहे, बरोबर का? हो. हा वीक आहे म्हणजे त्याचा कॉन्जुगेट ऍसिड स्ट्रॉंग आहे. बरोबर? हो. आता सांगितलं ना मी कॉन्जुगेट ऍसिड आणि बेसचं. पण तुला हे कळलं का, हे कॉन्जुगेट ऍसिडचं? हो. कॉन्जुगेट ऍसिड वीक असला की त्याचा बेस स्ट्रॉंग, म्हणजे उलट एकमेकाच्या. मी 2 पद्धतीने हे हो. एक्सप्लेन केलं की वाय सेकंड ऍसिड इज स्ट्रॉंगर दॅन फर्स्ट. हे 2 पद्धतीने एक्सप्लेन केलं. मी इथून पुढे असं प्रत्येक ठिकाणी 2 पद्धती लागतात. एक, स्वतःच सांगायचं की ह्याच्यावरती प्लस चार्ज कसा कमी येतो आणि ह्याच्यावरती कसा जास्त येईल. ज्या H प्लस वरती जास्त प्लस येईल तो मोर ऍसिडिक, एवढं तर कळतं. एक ती पद्धत. हो. किंवा असं एक्सप्लेन करायचं की त्याचा कॉन्जुगेट बेस वीक आहे. दोन्हीपैकी कोणतंही एक एक्सप्लेनेशन तुम्ही देऊ शकता. म्हणजे आपण बघितलं की जर सेंट्रल ऍटम्स चेंज झाले तर आपण ऍसिडिक स्टेट ठरवू शकतो. तर सेंट्रल ऍटम जर सेमच असेल तर मग ऑक्सिडेशन स्टेटवरून ठरवायचं. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे नंबर ऑफ ऑक्सिजन. नंबर ऑफ ऑक्सिजन हो. जास्त असल्यामुळे काय होतंय, जे हे ऍटम आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट वाढते. ऑक्सिडेशन स्टेट वाढते म्हणजे प्लस चार्ज वाढतो त्याच्यावरती, असंच का? हो. आणि प्लस चार्ज हो. वाढल्यामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते त्याची, म्हणजे ते आता पागल होते. हे एवढ्या ऑक्सिजन काढून घेतले इलेक्ट्रॉन 3
ते म्हणते मला नाही पाहिजे काही करतो. मग ह्याच्यावरून काढलं की हे पागल होतं, हे पागल झालं की आणखी काढतो, हे काढलं की ह्याच्यावर खूपच मोठा पॉझिटिव्ह. राईट. आता त्याच्यामुळं मी म्हणतोय की कधी कधी अवघड जाते. जसं आता आपल्याला हे माहिती आहे, आता ह्यांचे जर ऑब्झर्वेशन घेतले काय नाही पिरियडिक टेबल मध्ये एकाच पिरियड मध्ये, हो हो तसं तर समजा सर्वच असे घेतले ऑक्सिडेशन स्टेट सेम ठेवल्या, सेम ठेवणं तसं अवघड आहे. त्याची 5 तरी तर 6 होते, याची आपोआपच होते. ते तर स्ट्रक्चरवर डिपेंड करतं. आणि हे आता हे अवघड जाते बरं का खरं तर ठरवणं. कारण आपल्याला वाटू शकते क्लोरीन कसं आहे, मोर नॉन मेटॅलिक आहे म्हणून मोर ऍसिडिक, पण तसं नाही. याच्यात ऑक्सिडेशन स्टेट खूप आहे ना, म्हणजे दोन्ही फॅक्टर ऍट अ टाइम हो काम करले. हो जर कम्पेरेबल ऑक्सिडेशन स्टेट असेल म्हणजे जी 5 जी 6 मग ह्याची इकडे 5 असली पाहिजे, म्हणजे अशी, तर आपण म्हणू शकतो चला की मग हा जास्त स्ट्रॉंग आहे असं. पण इथे एवढी कमी आहे की ह्याच्या ऑक्सिडेशन स्टेटमुळे ह्याची ऍसिडिटी खूप वाढते. मग अशा वेळेस थेरॉटिकली सांगणं खूप अवघड जातं, खूप अवघड. म्हणून तसे प्रश्न विचारत पण नाही. फार तर फार जे महत्वाचे आहेत ते आपण पाठ करून ठेवतो, ज्याचा की टेबल आपल्याकडे असतो. हो पण एक ढोबळमानाने मी काय सांगितलं, मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे ऍसिडिक कॅरेक्टर, सॉरी बेसिक कॅरेक्टर, आणि नॉन मेटॅलिक म्हणजे ऍसिडिक कॅरेक्टर. पण ह्याला एक हो एक्सेप्शन आहे. ते एक्सेप्शन आहे नॉन मेटलचे हायड्राइड्स. म्हणजे जर तुम्ही नॉन मेटल बघितलं, जसं की आपण घेऊया फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, मग ह्यांचे हायड्राइड असेल, काय करायला मी कळलं का, बॉन्ड लेंथ हो वाढवत गेलो बघा, आहे का ना, हो साईज वाढत चालेल. मग आत्ता असं आहे की हे नॉन मेटॅलिक आहे सर्वात, म्हणून हे सर्वात ऍसिडिक पाहिजे, बट उलट आहे, हो हे ऍसिडिक आहे. तर त्याचं रिझन काय, त्याचं रिझन असं आहे की ऍसिडिक असण्यासाठी एक गोष्ट महत्वाची आहे की ह्याच्यावर पॉझिटिव्ह किती चार्ज आहे. ह्याच्यावर खूप जास्त मोठा पॉझिटिव्ह, ह्याच्यावर थोडासाच आहे, ह्याच्यावर तर आणखीनच थोडा आहे, ह्याच्यावर आणखीनच थोडा आहे. कळाले का? हो कारण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी तशी कमी होत जाते ना खाली. हो मग तसं तर हा मोर ऍसिडिक आहे, मोर ऍसिडिक आहे पण बॉन्ड स्ट्रॉंग आहे छोटा असल्यामुळे. म्हणजे दोन्ही फॅक्टर बघावं लागतील ना. ह्याच्यावर हो प्लस चार्ज आहे छोटा, पण ह्याला तुटणं खूप सोपं आहे. हा बॉन्ड लेंथचा फॅक्टर जरा मॅटर करतो. हो म्हणून एक्सेप्शन फक्त ह्याला लक्षात ठेवायचं, हायड्राइड्स. राईट. त्यानंतर हो आणखीन एक आहे ऑक्साइड्स विषयी. मी म्हटलं मेटलचे ऑक्साईड कसे असतात, बेसिक बेसिक. परंतु जर ऑक्सिडेशन स्टेट वाढत गेलो की ऍसिडिक कॅरेक्टर वाढत असतो. हो मग ते साधे सुधे मेटलचं ठीक आहे, जसं की CrO हे बेसिक आहे, पण CrO3 म्हणजे खूपच ऑक्सिडेशन स्टेट वाढवली, +6 +5 असलं की मग हे ऍसिडिक ऑक्साईड बनतात. So metal oxides are usually basic, but in some special cases they become acidic when their oxidation state is very high. कळलं? हो त्याच्यानंतर आपण हे पण बघितलं स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड विषयी. स्ट्रॉंग बेस म्हणजे मोर रिएक्टिव्ह बेस, त्याला आपण स्ट्रॉंग म्हणतो, मोर रिएक्टिव्ह किंवा अनस्टेबल.
आपण एखाद्या गोष्टीला केमिस्ट्रीमध्ये वीक रिएजंट म्हणतो, म्हणजे तो लेस रिएक्टिव्ह असला पाहिजे आणि मोर स्टेबल असला पाहिजे. हे शब्द सांगावे. कळलं? हो. जर ऍसिड स्ट्रॉंग असेल तर कॉन्जुगेट बेस वीक, व्हाईस वर्सा, ते आता सांगितलं. आता ऑर्गॅनिक ऍसिड आणि बेसिससाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, ऍसिड स्ट्रॉंग असणार जर त्याचा हायड्रोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटमला चिटकलेला असेल तर. बघितलं ना आपण, हायड्रोजन इज अटॅच टू सम ग्रुप 1 and this is attached to some group 2. म्हणजे हे फ्लोरीन म्हणजे ग्रुप 1 ग्रुप 2 होणार. जर हे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर याच्यावरती मोठा प्लस येणार, इथं छोटा येणार आहे, आणि हे मोर ऍसिडिक आहे का नाही. तसाच विचार केला इथं, तर इथला जो हायड्रोजन आहे त्याला असं काढताना एसिड लिहितो, त्याला असं काढताना असेल, तर इथला हायड्रोजन sp2 ला चिटकला आणि इथला हायड्रोजन sp कार्बनला चिटकला. So this is more acidic. ग्रेटर आहे का? हो. कारण sp is more electronegative. तसंच इथला हायड्रोजन नायट्रोजनला चिटकला, इथला हायड्रोजन ऑक्सिजनला चिटकला, म्हणून हा मोर ऍसिडिक आहे. हो. त्याच्यानंतर ऍसिड इज स्ट्रॉंग इफ मायनस आय ग्रुप इज अटॅच्ड. कारण मायनस आय ग्रुप काय करतो, इलेक्ट्रॉन काढून घेतो, आणि म्हणून इथे ह्या OH ची पोलॅरिटी वाढते, बरोबर. हो. मग इथं CH3 म्हणजे इथे H च्या ऐवजी जर F आणला तर F इलेक्ट्रॉन काढतो आणि म्हणून पोलॅरिटी वाढते, इथं छोटा पॉझिटिव्ह आहे, म्हणून हे मोर ऍसिडिक आहे. कळलं का? हे नाही कळालं. ऍसिड स्ट्रॉंग असतो जर त्याला मायनस आय ग्रुप चिटकला असेल. म्हणजे एक साधं ऍसिड असं आहे आणि हे ह्याला आपण मायनस आय ग्रुप लावला, राईट. हो. आता हे काही काढत नाही, घेत नाही, मग ह्यानं ऑक्सिजन काहीतरी ओढायला, ह्याच्यावर काहीतरी पॉझिटिव्ह आहे, ह्याच्यावर काहीतरी निगेटिव्ह, राईट. हो. पण हा मायनस आय ग्रुप आहे, म्हणजे तो ओढून घेतो इलेक्ट्रॉन. ह्यानं ओढलं की मग इकडून हे ओढते, ह्यानं ओढलं की मग हे जरा जास्तच ओढते ह्याच्याकडून, आहे का? हो. म्हणून ह्याच्यावर निगेटिव्ह आणि ह्याच्यावर पॉझिटिव्ह जरा मोठा येईल. हो. आणि म्हणून ह्याचा ऍसिडिक कॅरेक्टर वाढेल. हो. म्हणून लक्षात ठेवायचं, मायनस आय ग्रुप इन्क्रीजेस द ऍसिडिटी. हो. त्याच्या उलट प्लस आय ग्रुप डिक्रीजेस द ऍसिडिटी. किंवा प्लस आय ग्रुप बेसिसिटी इन्क्रीज करणार, ऑफकोर्स उलट आहे. मायनस आय मुळे ऍसिडिटी वाढली की बेसिसिटी कमी होणार. हो. त्याच्यानंतर मोर स्टेबल किंवा वीक. मोर स्टेबलचा अर्थ काय? वीक. मोर स्टेबलचा अर्थ काय? वीक. मोर स्टेबल कॉन्जुगेट बेस असेल. आपण काय लिहिलं ना, ऑर्गॅनिक ऍसिड अँड बेसिस इज स्ट्रॉंग. हे पहिलं वाक्य मेन आहे आपलं वाक्य, बरं का. ह्या वाक्यावर खरे, इफ acid will be strong if it has number 1 hydrogen attached to more electronegative atom, minus I group attached to it. कळाले का? म्हणजे ते त्या वाक्याचं कंटिन्युएशन आहे खाली. तुम्ही म्हणता असलं कसं वाक्य आहे, मोर स्टेबल चा अर्थ काय नेमकं म्हणायचं. त्याच्या अगोदर वाक्य काय? ऍसिड इज स्ट्रॉंग इफ इट हॅज असं आहे. इथपर्यंत वाक्य आहे, पहिलं ऑलरेडी लिहिलेलं वाक्य काय? ऑर्गॅनिक ऍसिड किंवा एनी ऍसिड इज स्ट्रॉंग इफ इट हॅज मोर स्टेबल कॉन्जुगेट बेस. मोर स्टेबल म्हणजे वीक, लगेच रिएक्टिव्ह होणार नाही, लेस रिएक्टिव्ह. मग उदाहरणार्थ आपण बघूया, फिनॉल आणि साधा अल्कोहोल, हे दोन्ही अल्कोहोलच आहेत. कळलं? हो. त्या दोघात कोण स्ट्रॉंग आहे ते बघायचं आपल्याला. तर ते आपण कॉन्जुगेट बेसवरून ओळखायला. त्याचा कॉन्जुगेट बेस म्हणजे हेच काढून टाका. तर हा आहे त्याचा कॉन्जुगेट बेस आणि ह्याचा कॉन्जुगेट बेस हा आहे. कळलं का? बरोबर. जर अगोदर दोघांचे कॉन्जुगेट बेसेस तुला दिसले का बेटा? हो. मग हा कॉन्जुगेट बेस स्टेबल आहे, कारण हे मायनस सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड म्हणजे इथे रेझोनन्स आहे.
बरोबर हो का? हो असं ह्या ऍसिड 1 त्याचा कॉन्जुगेट बेस 1, ऍसिड 2 कॉन्जुगेट बेस 2. हा लेस स्टेबल होणार पाहिजे, अनस्टेबल होण्यापेक्षा लेस स्टेबल. तर कोणता कॉन्जुगेट बेस स्टेबल आहे, पहिला का दुसरा? पहिला. कारण त्याच्यात काय आहे, रेझोनन्स आहे. रेझोनन्स आहे. मग हा स्टेबल आहे कॉन्जुगेट बेस, म्हणजे त्याचा कॉन्जुगेट ऍसिड जो आहे वरचा तो काय असणार, अनस्टेबल. अनस्टेबल म्हणजे स्ट्रॉंग आहे का नाही? हो म्हणून फिनॉल इज स्ट्रॉंग ऍसिड दॅन अल्कोहोल. कळलं? हो त्याच्यानंतर पुन्हा स्ट्रॉंग ऍसिडचं के मोर पाहिजे, पीके कमी पाहिजे, वगैरे वगैरे. ठीक आहे. हो तसंच बेस विल बी स्ट्रॉंगर इफ इट हॅज प्लस आय ग्रुप और इट हॅज लोन पेअर ऑन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम. म्हणजे तर बेस काय करतो, लोन पेअर डोनेट करतो ना. हो मग तो डोनेट कधी करणार फास्ट, जर त्याची लोन पेअर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह वर असेल तर. आता ही लोन पेअर नायट्रोजनवरची आहे काय ऑक्सिजनवरची, तर कोण लवकर डोनेट करेल, नायट्रोजन. नायट्रोजन. तर ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तो नाही करणार, तो म्हणणार की मलाच पाहिजे, तू कुठून घेतो. कळलं? हो मोर स्टेबल और वीक. मोर स्टेबल और वीक कॉन्जुगेट ऍसिड पाहिजे त्याचा, किंवा केबी पीके जे सांगितले मी ऑलरेडी आहे का नाही. हो मग हे ऍसिड बेस विषयी पूर्ण क्लिअर झालं. हो काय बघायचंय आपल्याला, काय नाही बघायचं त्याच्यामध्ये, कसं आहे काय नाही. हो ऍसिड बेस मग हे अगोदर लिहून घ्यावं लागेल तुम्हाला. लुईस थेरी आणि हे ऍसिड बेस म्हणजे कुठून लिहावं लागेल, हे सर्वच लुईस थेरी लिहिलेलीच बघेल पूर्ण. MCQ आज पण सुरू झालं.